राम मंडळी आता बदक आणि शिर्डीने केलेले फजितीले बघून खुश झालेल्या मित्रांना खुश करायला काहीतरी वेगळं पाहिजे होतं, म्हणून त्यांना बघायला नेतो एक कोटीचा रेडा. आता नेमका विषय काय ते तुम्हाला सांगतो. आमची गँग पुण्याहून आदल्या दिवशी आली होती आणि आदल्या दिवशी आमच्या घरी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी आम्हाला कृषी प्रदर्शन बघायला बारामतीला जायचं होतं. याच्या अगोदर ऐकलं होतं की बारामतीचं बस स्टँड म्हणजे एअरपोर्ट पेक्षा कमी आणि ते याच डोळ्यांनी बघितलं. पण कॉलेजच्या मंगळसूत्राचा म्हणजे आयडेंटिटी कार्डचा असा पण उपयोग होईल असं आम्हाला वाटलं नव्हतं, कारण तिकिटावरती आम्हाला 50% ऑफ भेटला होता. आता जिथं फुकट तिथं प्रकट असं म्हणतात, पण इथं पैसे देऊन लोकांची गर्दी झाली होती. त्यातलाच आमचा एक कार्यकर्ता म्हणतो कलिंगड प्रॉपर्टीच्या बाहेर आले, त्याला पण बॅगेत घ्यायला लागते. तिकडून सिक्युरिटीवाला म्हणतो तू पण त्याला बॅगेत घे, मी पण तुला आतमध्ये घेतो. जेवणाची गरज नाही, फक्त फळांकडे बघा अशा म्हणणाऱ्या मॅडमला 2 शब्द गोड बोलून पुढे निघालो. कृषी प्रदर्शन मध्ये सगळ्यात डेंजर आणि मस्त आवडलेला विषय म्हणजे झाडूचं झाड. जरा वेगळंच होतं पण मस्त होतं. आणि दुसरा विषय म्हणजे 50 ते 30 फूट लांबीचा ऊस. बारागावचं पाणी पिऊन माणूस मोठा होईल का नाही काय माहित नाही, पण बारामतीचं पाणी पिऊन हे ऊस नक्कीच मोठा झाला होता. कोण म्हणलं मोबाईलनी माणसं इडी होत नाहीत? आता मी बघितलं, कारण लहान बाळाला जसं फुगा दिला की फोडाय बघ, तसंच मोठ्या माणसाला मोबाईल दिला की नुसतंच व्हिडिओ काढाय बघ. कोण कुणाला बघायला हेच कळत होतं. आता बैल पण म्हणत असते बटरावणी तोंडाच्यांनी कधी जनावर बघितली होती का नव्हती. हे सगळं सोडा, रेडा आलाय रेडा. तेवढ्यातच माझा मित्र म्हणतोय त्याच्यात माझ्यात थोडाच फरक आहे, ना तर त्याच्या जागी मीच असतो आज. न पण 5-5 मिनिटाला आमच्यातला कोण ना कोणतरी मिस्टर इंडिया व्हायचा, तर त्याला सोडकायला असं करायला लागायचं. गडी कुठनं काय व्हायचं काय कळतच नसायचं. सकाळी मांजराव स्कॅम केला म्हणून आज आमच्यावर स्कॅम झाला. आता काय सांगू, एक जणाने आवळ्याचं पाणी देतो म्हणून निरम्याचं पाणी पाजले. खतम. त्यालाच 2 शब्द गोड बोलून दिवसाचा शेवट मस्तपैकी गोळ्याने केला. चला तर भेटूया उद्या अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, फॉलो.